दादा, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत दोन्ही सभागृहामध्ये. पेपर फुटी प्रकरण असेल किंवा राम मंदिर चोरी प्रकरण असेल, त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. अनेक वर्ष तुम्ही त्या सभागृहात काम केलेलं आहे. काय तुमची भूमिका या संदर्भात, काय म्हणाल तुम्ही या सगळ्या प्रकरणावर? लोकसभेचं अधिवेशन हे एकतर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, जनतेच्या समस्या मांडण्यासाठी आणि एकूणच देशाचा कारभार चालवण्यासाठी असतो. आणि जेव्हा लाईव्ह होतं तेव्हा जनता बघत असते की लोकसभेमध्ये काय चर्चा होती, कोणत्या विषयावर चर्चा होती. आता या देशामध्ये पेपर फुटीचं प्रकरण सध्या गाजतं आहे. खरं तर अशा प्रकारच्या पेपर फुटीचे प्रकार व्हायला नको आहे. आत्ताही जो झाला तो प्रकार वाईट झाला, पण याही अगोदर अशा प्रकारचे पेपर फुटीचे प्रकार झाले. त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षाचे सरकार होते, परंतु यावेळेस मात्र हा विषय जरा नागरिकांनी सामान्यपणानं घेतला नाही. तो अति तीव्र भावना नागरिकांच्या होत्या. आता अशा प्रकारच्या भावना असल्यामुळं सरकारनंसुद्धा दखल घेतली, आंदोलकाशी चर्चा केली आणि त्या चर्चेच्या भावनेचा आदर करून 5 फेब्रुवारी 2024ला लोकसभेमध्ये एक बिल आणलं. पेपर फुटी संदर्भात जर फुटलाच तर त्यांना काय शिक्षा असावी, काय तरतूद केली असली पाहिजे. आणि 6 तारखेला लोकसभेमध्ये हे बिल मंजूर झालं. 9 तारखेला राज्यसभेनं मान्यता दिली आणि 12 तारखेला राष्ट्रपतीची मान्यता त्या बिलाला मिळाली. 7 दिवस जे कोणी आत्ता विरोधी पक्ष आहेत, 7 दिवसात एकही दिवस चर्चेत भाग न घेता विरोधकांनी केवळ गोंधळ घातला. माझं असं मत आहे की एक बिल आल्याच्यानंतर त्याच्यावर दोन्ही बाजूंना चर्चा झाल्या पाहिजे. आणि जेव्हा दोन्ही बाजूंना चर्चा होईल तेव्हा बिलामध्ये काही दुरुस्त्या असतील, काही दोष असतील, तर सरकार त्या दुरुस्त्या करून तो जो दोष असेल ते बाजूला करून एक चांगलं बिल तयार करण्याचा प्रयत्न करतं. पण पेपर फुटीवर बोलायचं आणि पेपर फुटीवर जर काही बिल आणून त्याच्यात काही दुरुस्त्या करायच्या असतील तर त्याच्यामध्ये 7 दिवस गोंधळ घालायचा हा विरोधकाचा दुटप्पीपणा आहे. आणि त्यामुळं त्यांना कोण्या विरोधकाशी देणं घेणं नाही, त्यांना त्या पेपरशी देणं घेणं नाही. त्यांना फक्त आम्ही लोकांच्या समोर बार बार गेलो पाहिजे, चॅनलच्या समोर आलो पाहिजे म्हणून केवळ गोंधळ घालण्यापलीकडे यांनी काही केलेलं नाही. बरं, पण त्यांचं म्हणणं असं आहे की अमित शहांनी, मोदीजींनी सभागृहात यावं. हे बघा, प्रसंग पडला तेव्हा प्रधानमंत्री असो की अमित शहा असो, ते सभागृह येतातच. पूर्ण वेळ तर देशाचा कोणीच प्रधानमंत्री 24 घंटे जेव्हा चालेल ते किंवा 10 घंटे 8 घंटे चालन तर सभागृहात बसून राहत नाही. देशामध्ये अनेक घडामोडी असतात, पण जिथं कुठे ते असतील त्यांचं सर्व कामकाजावर लक्ष असतं. तुम्ही पंडित नेहरूपासून जर इतिहास तपासला तर लोकसभेमध्ये कोण किती काळ बसलं याचा जर इतिहास काढला तर सर्वात अधिक काळ हे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी बसलेले दिसतील तुम्हाला. पण राज्यसभेमध्ये 2 दिवसापूर्वी संजय राऊत आक्रमक भाषण केलं संजय राऊतांनी आणि ते बोलले की अमित शहांना आम्ही ढूंढतोय मात्र ते सापडत नाही, त्यामुळे आता मी लापता गृहमंत्री हा एक नवीन चित्रपट आणतोय. ती चित्रपटाची घोषणा त्यांनी केली आहे संजय राऊतांनी, लापता गृहमंत्री. लापता गृहमंत्री, खरं त्याने चित्रपट काढला पाहिजे की 2.5 वर्षाच्या काळात मंत्रालयात गेलेला 1 दिवसाचा मुख्यमंत्री. गृहमंत्री त्याला माहिती आहे काय येतं, त्याला गृहमंत्र्याचा झटका बी माहिती आहे काय येतं. पण त्यांनी जर पिक्चर काढायचा असेल तर त्यांना माझा मित्रत्वाचा सल्ला आहे की 2.5 वर्षामध्ये मंत्रालयात आलेला 1 दिवसाचा मुख्यमंत्री हा चित्रपट त्यांनी काढावा आणि त्या चित्रपटाचं डायरेक्टर शरद पवारला करावं. कारण त्यांचंच त्यांच्या पुस्तकात म्हणलं आहे की मी फक्त 1 दिवस त्यांना मंत्रालयात बघितलं.
पण ते नवनवीन दावे करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांचं एक विधान समोर आलंय की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक जण गुन्हेगार आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवतात कॅबिनेटमध्ये. असं आहे, संजय राऊताला जर चॅनल किंवा वर्तमानपत्रात यायचं असलं तर अशा प्रकारच्या बातम्या ते देतात. देवेंद्र फडणवीसची किंवा आत्ताच्या मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे त्यांनी एकदा, आणि त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळात जे कोणी मंत्री होते त्यांची बी पार्श्वभूमी त्यांनी तपासली पाहिजे. मला असं वाटतं की आत्तापर्यंतच्या इतिहासात देवेंद्र फडणवीस आणि आमचे भारतीय जनता पार्टी जेवढे काही नेते असतील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचे आरोप नाही की जे गुंड आहेत. खरे गुंड तर यांच्या पक्षात आहेत आणि यांच्या मंत्रिमंडळात होते. बरं, प्रशांत किशोर यांचा विजय झाला बिहारच्या पोटनिवडणुकीमध्ये, तेव्हा संजय राऊत असं म्हणतात की बिहारच्या जनतेमध्ये त्यांच्या DNA मध्ये मातीचं राजकारण आहे. इथल्या जनतेने स्थानिकांना प्राधान्य दिलं. त्यांना प्रत्यक्ष भाजपवर त्यांना महाराष्ट्राची आठवण आली असेल कदाचित. तुम्ही विचारलं असेल बिहारचं आणि ते समोर आले महाराष्ट्राचं. महाराष्ट्राच्या जनतेनं मातीचंच राजकारण केलं ना, आणि नको त्यांना मातीत मिळवलं. बिहारचा एक निकाल भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेला, तो आम्ही स्वीकारलेला पण आहे. तो जनमताचा कौल आहे, त्या कौलाचा आम्ही आदर करतो. पण एक निवडणुकीमध्ये एखादा विजय मिळाला याचा अर्थ असा नाही होऊ शकत की तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला कौल आहे. एखाद्या प्रसंगी एखादी गोष्ट निकालातून जी स्पष्ट होती ती आम्हाला मान्यच करावं लागते. परंतु निवडणुकीचं खरं मूल्यमापन केव्हा होतं, जेव्हा सार्वत्रिक निवडणुका होत्या तेव्हा. पण लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, त्यामध्ये आम्हाला कौल मिळालेला आहे. पण ते असं म्हणतात की मतदारांनी भाजपचा अहंकार मोडून काढलेला आहे आणि मोदींची लोकप्रियता आता कमी झाली. संजय राऊतांचं वाक्य. असं आहे, मोदीची लोकप्रियता कमी होणं आणि जास्त होणं हे एकट्या संजय राऊताच्या हातात नाही आहे. त्यांची लोकप्रियता जागतिक पातळीवर जाऊन पोहोचलेली आहे. मोदीजी जे काही काम करतात त्याची तारीफ अन्य देशातल्या राष्ट्रप्रमुखांनासुद्धा केलेली आहे. त्या ठिकाणचा जो सगळ्यात मोठा त्यांचा मानाचा पुरस्कार असेल अनेक देशांनी मोदीजीला दिलेला आहे, आणि त्याच्यामुळं त्यांची लोकप्रियता कमी होते वगैरे राजकीय आकाशापोटी केलेलं त्यांचं वक्तव्य आहे. कोणाची लोकप्रियता कमी झाली तुम्हाला काय वाटतं? कोणाची झाली असेल? नाही, आता राजकारणात कोणाची लोकप्रियता कमी झाली ही त्यांच्या आमदाराच्या संख्येवरून कळन. संजय राऊतांना तपासावं आपल्याला की आपली लोकप्रियता कुठे गेली. अरे लोकप्रियता सोडा, लोक त्यांच्या संग्रहाला अपमान समजायला लागले. 6 खासदार फुटले. अरे संजय राऊत असं बोलतात, त्यांच्या संग्रहात नको, आपला अपमान होतो. बिचाऱ्यांनी ते दुसऱ्या पक्षात गेले, याच्यात शिंदेसाहेबाकडे गेले. लोकप्रियता कमी तर सोडा, त्यांच्या संग फिरणंसुद्धा अपमान आहे सध्या. आता म्हणजे अप्रत्यक्ष तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्ला बोल करताय असं म्हणायचे. ठाकरेच्या शिवसेनेवर काय हल्ला बोल तुम्ही करताय? अरे हल्ला बोल काय आला याच्यामध्ये? मी राजकारणी माणूस आहे, ते राजकारणी. राजकारणामध्ये संख्या भारी ज्याची आहे तो मोठा असतो. आता ज्याची संख्या लहान आहे तो असं म्हणतो लोकप्रियता कमी झाली. आता याला काय म्हणायचं आम्ही सांगा? त्यांची लोकप्रियता कमी झाली म्हणून त्यांचे खासदार सोडून दुसऱ्या पक्षात चाललेत. हा याला हल्ला बोल म्हणा, काही म्हणा मग तुम्ही. काँग्रेस पक्षाकडनं उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका करण्यात आलेली आहे. किती दिवस गुंगी गुडिया म्हणून राहणार? असं आहे, एका महिला अशा प्रकारची टीका एखाद्या राजकीय पक्षानं किंवा एखाद्या नेत्यानं करणं हे योग्य नाही असं मला स्वतःला वाटतं. सुनेत्रा पवार या राजकारणामध्ये नवीन आहे. अजितदादा गेल्याच्यानंतर तिची पोकळी भरून काढण्याचं काम आहे ते राष्ट्रवादी पक्षानं सुनेत्राताईकडे दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या कामाचं मूल्यमापन असं नाही करता येणार. 1-2 वर्ष जाऊ द्यावं लागेल, ते त्यांच्या कामातून दाखवून देतील मी कोण आहे म्हणून. पण त्याच्या अगोदरच अशा प्रकारचं वर्णन करणं काँग्रेसना ही त्यांची संस्कृती काँग्रेसची. त्यांनी कधी कोणाला चांगलं म्हणलं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या आमच्या नेत्या आहेत, आमच्या आघाडीतल्या नेत्या आहेत. त्यांच्या कामावर राज्यातली जनता खुश आहे. त्यामुळं अशी टिप्पणी करणं काँग्रेस पक्षाला शोभत नाही. शेवटचा प्रश्न आहे, राहुल गांधी नंतर आता अरविंद केजरीवाल सुद्धा आंदोलनामध्ये उतरलेले आहे. E20 पेट्रोल मिसळीचे प्रकरण सध्या गाजते, त्यावरून केजरीवाल यांचं दिल्लीमध्ये आंदोलन सुरू. गेलेलं समर्थन वापिस मिळवता येतं का याच्यासाठी चाललेली ही धडपड आहे.
याच्यापेक्षा दुसरं काहीही वर्णन करता येणार नाही त्यांचं. मग ते संजय राऊत असू द्या, का ते केजरीवाल असू द्या, का अन्य कोणता राजकीय पक्ष असू द्या, कमकुवत राजकीय पक्ष झाले की त्यांना आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरत नसतो.